नमस्कार मित्रांनो, मी नितेश कदम तुमचं डिजिटल स्किल ट्रेनिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झूम ॲपबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. ऑनलाईन क्लास असो, ऑफिस मीटिंग असो किंवा तुमचं स्वतःचं प्रेझेंटेशन असो, झूम ॲप आजच्या काळात एकदम आवश्यक स्किल आहे. सुरुवात करूया झूम ॲपच्या सोप्या प्रवासाला. आज मी झूम ॲपबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. झूम ॲपची लिंक कशी बनवायची, झूम ॲपमध्ये कुठले कुठले ऑप्शन्स एलिमेंट्स आहेत त्याचा आपण थोडक्यात आपण अभ्यास करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोरवरून आपण झूम ॲप डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं सगळ्यात पहिल्यांदा. ओके, ओपन केलं. आता इथे तुमच्यासमोर मीट, जॉईन, शेड्यूल आणि शेअरचा ऑप्शन दिसतोय. सो इथे तर आपल्याकडे तुम्हाला समजा लिंक तयार करायची असेल तर काय करायचं, इथे बघा शेड्यूलचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये इथे तुम्ही क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मीटिंगचं टॉपिक तुम्ही इथे टाकू शकता. इथे आपण आता टाकूया जो तुमचा टॉपिक असेल तो. आता इथे मी ग्रुप डिस्कशन टाकतो. ओके, हे टाकलं. आता इथे तुमची डेट, कोणत्या डेटला तुम्हाला इथे मीटिंग घ्यायची आहे ते टाकायचं. आता टायमिंग, आता इथे मी टायमिंग सेट करतो. AM आपल्याला PM, इथे आपण PM सेट केलं. आता हे बघा इथे तुम्हाला दिलेलं एक पॉपअप येईल. इथे नॉट नाऊ करायचं. ओके, आपले 40 मिनटं फ्रीमध्ये मिळतात. आता याच्यामध्ये यूज पर्सनल मीटिंग ID हा तुम्ही ऑन करू शकता. आणि याचा इथं पासकोड असेल तो इथे तुम्ही 4 वेळा 0 सेट करून ठेवायचा. ओके, एवढं फक्त सेटिंग याच्यामध्ये करायचं. हे झालं. इथे वरती डन करायचं. आता इथे एडिट ऑप्शन येतो. इथे एडिट करायचं इथे. ओके, एडिट आपल्या याच्यामध्ये काहीच करायचं नाही, फक्त इथनं डन करायचं. डन केल्यानंतर तुम्हाला इथे बघा मीटिंगची लिंक इथे तुम्हाला मेलला दिसेल असं. इथे आता इथे आपण हे कॉपी करायची सगळी लिंक, डिस्क्रिप्शन, आणि तुमची मीटिंग ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायची जिथे तुम्हाला शेअर करायची तिथे. ओके, तुमची इथे मीटिंगची लिंक रेडी झालेली आहे. आता आपण इथे बघणार आहोत की ह्याच्यातल्या इंटरव्ह्यूमध्ये काय काय गोष्टी आहेत. आता तुम्हाला जर समजा माईक चालू बंद करायचा असेल तर इथे खाली ऑप्शन असतो माईकचा, इथे तुम्ही चालू बंद करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे ऑप्शन आहे स्टार्ट व्हिडिओचा. इथे तुम्ही स्टार्ट केलं की तुमचा इथे कॅमेरा ऑन होणार याच्यामध्ये. ओके, जर तुमचा कॅमेरा ऑन होत नसेल तर त्याच्यासाठी सांगतो एक सेटिंग याच्यामध्ये आहे. सेटिंगमध्ये जायचं आणि इथे जाऊन तुम्ही ॲप मॅनेजर, हे ओपन केलं. इथे जाऊन तुमचे आपल्याला झूम ॲप इथनं ओपन करायचं आहे. इथे बघा झूम ॲप ओपन केलात आणि इथे परमिशन मागेल इथे तुमची बघा. इथे क्लिक करायचं आणि इथे सगळं मायक्रोफोन, कॅमेरा ह्याला तुम्हाला अलाउ करायचं. अलाउ ओनली युजिंग दिस ॲप हे ऑप्शन इथे ऑन करायचं. आणि माईकचं पण इथे ऑप्शन अलाउ करायचं जेणेकरून तुमचा माईक आणि तुमचा कॅमेरा इथे ऑन होईल. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची सेटिंग डिस्प्ले ओव्हर अदर ॲप, हे तुमची सेटिंग ऑफ असेल तर तुमचं त्याच्यामध्ये कॅमेरा काही ऑन होणार नाही. सो ही सगळ्यात महत्त्वाची सेटिंग इथे ऑन करायचे. ओके, एवढी फक्त सेटिंग याच्यामध्ये करायची आहे. याच्यामध्ये बघा पार्टिसिपेट, आता किती जणांनी मीटिंगमध्ये जॉईन केलेलं आहे हे तुम्हाला इथे सगळं दिसेल. त्याच्यानंतर चॅट, इथनं तुम्ही चॅटवरनं तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्यानंतर इथे पुढे रिॲक्शनचं ऑप्शन, तुम्ही यातला थंब किंवा काय तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता याच्यामध्ये. आणि इथे ऑप्शन दिसतो बघा शेअरचा. इथे शेअरमध्ये गेल्यानंतर समजा तुम्हाला स्क्रीन शेअर करायची असेल, तुम्हाला मोबाईलवर तुमचं दाखवायचं असेल इथं टीमला, तर याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही शेअर करायचं. आणि इथे बघा खाली ऑप्शन दिसतो स्क्रीनचा, इथे तुम्ही स्क्रीनवर क्लिक केल्यानंतर इथे स्टार्ट नाऊ करायचं, तुमची स्क्रीन शेअर होईल त्याच्यानंतर इथे कॅप्शन्स, व्हाईट बोर्ड्स. ओके, आणि इथे तुमचं मीटिंग सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये काय असेल तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करू शकता. माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.